भारतीय युवा मोर्चाच्या वतीने आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील सहयोग निवासस्थानी भाजपच्या युवा मोर्चाच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे। मी सध्या बारामती येथील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग निवासस्थानी सोसायटीच्या समोर आहे आणि या ठिकाणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने घंटानाद आंदोलन केलं जाणार आहे। हे आंदोलन जे आहे ते उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्याकडे अर्थ खाता आहे आणि त्या अर्थ खात्याच्या माध्यमातून जे सारथी भारती आणि महाज्योती या संस्था आहेत, हे महामंडळ आहेत, या महामंडळांना निधी दिला जात नाही। यामुळे हे भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने घंटानाद आंदोलन जे आहे ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग सोसायटीच्या समोर केलं जाणार आहे आणि यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो बारामती शहर पोलिसांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या संदर्भात खबरदारी म्हणून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच बारामती नगर परिषदेच्या वतीने नगर परिषदेची आचारसंहिता सुरू आहे आणि या अनुषंगाने बारामती शहर पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटीस देखील भारतीय युवा मोर्चाचे आयोजक जे आहेत आंदोलन करणारे वैभव सोलंकर यांना देण्यात आलेले आहे। एकंदरीतच जरी नोटीस जरी दिली असली तरी या ठिकाणी जे सहयोग सोसायटीच्या समोर जे आहे ते आंदोलन केलंच जाणार आहे असं आंदोलनकर्ते वैभव सोलंकर यांचं म्हणणं आहे। यामुळे एकूणच आता या सहयोग सोसायटीच्या समोर भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या वतीने घंटानाद आंदोलन होणार आहे आणि याची दखल आता राज्य सरकार घेणार का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती।